नमस्कार, मावळा न्यूजमध्ये सहर्ष स्वागत. मी संग्राम पाटील. कामगार सेना, शिव कामगार सेना म्हणून आपण आज राकेश चंदकुडे यांच्याकडे आलेलो आहे. हिने कामगारांना न्याय दिलेला आहे. प्रत्येक असू दे, MIDC असू दे किंवा बाकीच्या कुठल्या हॉस्पिटल लाईन्स असू दे, विविध क्षेत्रातल्या कामगारांना न्याय दिलेले अशी थोर व्यक्ती म्हणजे राकेश चंदकुडे. नमस्ते, मी राकेश चंद्रकुडे, शिवकामगार सेना जिल्हा संघटक. तुम्ही जे कामगारांसाठी न्याय मिटवलेत ते कोणत्या मार्फत, म्हणजे तुम्ही समाजकार्य जे करताय ते कधीपासून तुमचे कार्यकर्ते समाजकार्याला सुरू झाले? मी समाजकार्य म्हणजे 2016 पासून या ह्याच्यात कार्यक्षेत्रात आलो. स्वतः म्हणजे मी कामावर 5 स्टार MIDC मध्ये काम केलोय प्रत्येक कारखान्यात. आणि कारखान्यामध्ये जे काही कामगारांचा हालवाल आहे ते मला स्वतः म्हणजे मी डोळ्यानं बघून मला इंटरेस्ट म्हणजे या कामगारांनी न्याय द्यायसाठी माझं काम म्हणजे मला काम म्हणजे मला एवढं म्हणजे त्यांचे तळागाळाला पोचायचं होतं. म्हणून मी हे क्षेत्र निवडलं. कामगारांच्यावरती काय न्याय कशासाठी आपण लढणार. तुमची राजकीय कारकिर्दी कधीपासून सुरू झाली? राजकीय तसं म्हणजे 2019 पासून माझी राजकीय कारकीर्द सुरू झाली. त्यात म्हणजे मी सामाजिक कार्यामध्ये पूर्ण काम करत मला माझे मोहनदादा मालवणकर साहेब यांनी मला म्हणजे पदाचं एक ऑफर दिली. म्हणाले, कामगार तुझं काम चांगलं आहे या क्षेत्रामध्ये आणि तू काम चालू कर म्हणून मला एक पदाचं एक तिने हे केलं. आत्ता पण कामगारांना तुम्ही न्याय दिला म्हणताय. आत्ता पण कुठल्या कामगारांना दिला, म्हणजे परप्रांतीय कामगारांना दिला का आपल्या महाराष्ट्रातील कामगारांना पण दिलेला आहे? आपल्या महाराष्ट्रातले मुलांना वगैरे काम ज्यांचे पेमेंट होत नव्हतं ते पेमेंट आपण मार्गी लावून दिलं. फक्त रेमंडमध्ये काही ठिकाणी आपण उपोषण केलेलं आहे. असे भरपूर कंपनीमध्ये आपण केलेलं आहे. फक्त गोकुळ शिरगाव असं येते का बाकीच्या बी क्षेत्रातले तुमच्याकडे काम करतात? क्षेत्रामध्ये 5 MIDC आपण आहे. हातकणंगले MIDC मध्ये आहे, शिरोली MIDC, गोकुळ शिरगाव, कागल MIDC, असे कोल्हापूर जिल्ह्यात जेवढे MIDC आहेत ते आपण त्यासाठी सक्रिय आहोत. MIDC मध्येच का बाकीचे, म्हणजे आता गाडगे पाटील असतील किंवा जे जिथे कामगार असतील, हॉस्पिटल असेल, जिथे ते कामगार असेल, ग्रामपंचायत कामगार असेल, बाकीच्या ह्या कामगारांच्या वरती आपण आवाज उठवू शकतो. शिव कामगार सेना म्हणजे शिवसेनेचा जो पक्ष स्वीकारला आहे, बाकीचे पण आता जे महायुतीमधले किंवा महाविकास आघाडीमधले पक्ष आहेत कामगार सेनेचे, पण तुम्ही शिवसेनाच का स्वीकारला? शिवसेना स्वीकारलं म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं काम मी बघितलेलं. परत त्यानंतर आनंद दिघे साहेबांचं बघितलं, त्यानंतर एकनाथजी शिंदे साहेबांचं बघितलं. त्यानंतर आपल्याला कुठेतरी एक न्याय मिळणार तर ह्या शिवसेनेतूनच न्याय मिळणार. आणि ती 4 अक्षरावरून जर एक छाप वेगळी आहे की शिवसेना म्हटले की कुठेही थांबायची गरज नाही आपल्याला. आजपर्यंत तुम्ही कामगारांना न्याय दिला म्हणताय. आतापर्यंत तुमच्याकडे किती कामगार येऊन गेलेत आणि त्यांना तुम्ही न्याय कशा प्रकारे दिला? न्याय जे कामगार येईल त्यांना आपण न्याय दिलेला आहे. आणि न्याय देण्यासारखं म्हणजे आजपर्यंत म्हणजे कामगारांना काढलं किंवा पगार थकीत राहिला तर मला कुठल्या कंपनी पण जायची वेळ आलीच नाही. पण आज जनरल मॅनेजर वगैरे असतील आणि HR असतील तरी एका फोनवरती माझं काम म्हणजे ऐकलेलं आहे. ते ऐकून मग दुसऱ्या दिवशी म्हणजे त्यांना पेमेंट बोलवून दिलेलं आहे. त्यात मला जरासा आनंद आहे. आजपर्यंत तुम्ही कामगारांना न्याय दिला. आत्तापर्यंत किती कामगारांना न्याय दिला आणि कुठल्या ह्याच्यात दिलेला आहे? आज जे कामगार माझ्याकडे आलेले आहेत त्यांचं म्हणजे फंड जे रखडलेलं आहे ते एका म्हणजे कॉलवरती आपण त्यांना काढून दिलेलं आहे. परत दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला की साहेब मला आपलं काम झालेलं आहे म्हणून यातच माझा आनंद आहे.